वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी अंबरनाथ मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टने आजपासून मोफत थंडगार पाणी आणि गूळ वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाची सुरुवात आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील 10 रुपयात जेवण केंद्र येथे करण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून संस्थेचे संस्थापक सदस्य एन.के. शर्मा, रमेश पाटील, दत्ता घावड, प्रदीप राजगुरू, महेश वाळूज आणि विशेषतः रूपसिंग धल यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी सहभाग घेतलाय। तसंच दर गुरुवारी या उपक्रमात लागणारा खर्च हा अनिल गायकवाड यांच्याकडून करण्यात येणार आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून थोडाफार दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय। उष्णतेची तीव्रता वाढत असल्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये कलिंगड, खरबूज, काकडी, संत्री यासारखे फळं वाटण्याचा देखील संस्थेचा मानस आहे। त्यामुळे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अंबरनाथ मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टशी संपर्क साधून सहकार्य करावे, असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी केलं आहे। अंबरनाथमध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या नावाची संस्था स्थापन झाली तेव्हापासून दिवसातून 800 लोकांना जवळजवळ 10 रुपयामध्ये जेवण मिळायला लागलं। ते मागचे 4 वर्षापासून जवळजवळ आम्ही उपक्रम राबवतोय आणि गेल्या वर्षापासून उन्हाचा खूप कडाका वाढल्यामुळं आम्ही गेल्या वर्षी 1 महिना थंड पाण्याची सोय मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टमधून केली। यावर्षी देखील ती आम्ही आजपासून, खरं तर काल गुढीपाडव्यापासून सुरू करायची होती, काल पण लोकांना आपण पाणी दिलं, परंतु आजपासून आम्ही खऱ्या अर्थाने सर्व आमचे पदाधिकारी, मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे जे फाउंडर मेंबर आहेत, आमचे शर्माजी आहेत, रमेशभाई पटेल आहेत, दत्ता घावट आहेत, प्रदीप राजगुरू आहेत, महेश वाळून, खास करून मी उल्लेख करेल आमचे रूपसिंग धल यांचा, आमचे व्यापारी आणि आमचे मित्र आहेत, त्यांची जी मेहनत आहे, त्यांची आवड आहे, त्यामुळं हा उपक्रम चांगल्या प्रकारे होतो। शिवसेना शाखेतले आमचे सर्व पदाधिकारी, डावरे असतील, बाळा मालुसरे, पद्माकर दिघे, आमचे निखिल, महेश, हे सगळेजण याच्यामध्ये सहभागी होतात, लक्ष देतात, म्हणून हा उपक्रम पूर्ण वेळ अंबरनाथकरांसाठी पाणी, थंडगार पाणी, स्वच्छ पाणी मिळतं आणि या उन्हामध्ये त्यांची ताण भागते। आपण धावपळीच्या जीवनामध्ये बघतो की पाण्याची गरज किती आहे आणि रिक्षावाले असतील, हातगाडी, फेरीवाले, सगळ्यांना हे पाणी मिळतं। कोणी किती बाटली जरी भरून नेली तरी चालेल, इतकं चांगलं पाणी आम्ही अंबरनाथकरांना देतोय आणि त्यामध्ये सहभागी असणारे आमचे अनिल गायकवाड यांनी आजचा खर्च जो आहे आणि यापुढे दर बुधवारी लागणारं पाणी, त्याची गूळ किंवा जी काही खर्च आहे तो सगळा देण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे। यापुढे अजूनही बरेच असे अंबरनाथकर नागरिक आहेत की जे मदत करत असतात। मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की ज्याला एक दिवस जरी पाणी वाटायचं असेल आपल्या आईवडिलांच्या नावाने, कोणाच्याही नावाने, तर ते इथं येऊन मानव सेवामध्ये पैसे दिल्यास त्यांच्या नावाने आम्ही ते पाणी देणार आहोत। ते पुण्य आपल्या सगळ्यांना मिळेल आणि यापुढे या 2 महिन्यात आम्ही आमचे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे असं ठरवलेलं आहे की नुसतं पाणी नाही शेत, की आपण एकदा कलिंगड महोत्सव, एकदा काकडी महोत्सव, एकदा टरबूज महोत्सव, एकदा सरबत महोत्सव, असे 4 रविवार बघून आपण लोकांना किती खातील तेवढे कलिंगड, खातील तेवढे टरबूज असे आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि तो उपक्रम देखील याच चौकात, याच ठिकाणी होणार आहे। आमच्या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो। धन्यवाद, तुम्ही सगळेजण इथे आला आणि मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, 3D न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।